चला तुम्ही सगळ्यांनी इथे हॉलमध्ये या. रुद्र, इथे सगळी जमलेली मंडळी आपली आहेत, विश्वासातली आहेत. कोण असं का करेल? सर मला कळतंय, पण सर प्लीज मला माझी ड्युटी करू द्या. प्लीज मला कॉपरेट करा. या सगळ्यांनी हॉलमध्ये या. चल एक मिनिट. दौलतराव कुठे दिसत नाही. शुभंकर, तुझे बाबा कुठे गायब झालेत माहितीये तुला? रुद्र सर, जरा जपू ना. तुम्ही माझ्या अण्णांवर संशय घ्यायला लागलाय. तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, हे कळतंय का तुम्हाला? हो, आरोपच करतोय. कारण एवढ्या सगळ्या गोंधळात फक्त आणि फक्त तेच गायब आहेत. तुम्ही सांगा, शुभंकरची आई कुठे आहेत? दौलतराव माहितीये तुम्हाला? अहो ते एक महत्वाचं काम होतं ना, म्हणून घरी गेलेत. कसलं महत्वाचं काम? विश्वंभर, दौलतराव इथे दिसत नाहीयेत याचाच अर्थ त्यांनी चोरी केली आणि ते पळून चालले आहेत. आत्यासाहेब, पुढे एक बी शब्द नको. ज्यांना गरीब असतील पण हे असलं पाप कधीच करणार नाहीत. आमच्या रक्तात इमानदारी आहे. बरोबर आहे शुभूचं. बाबा हो, शुभूचे बाबा असं काहीतरी करणं शक्यच नाही. मला तर असं वाटतंय या सगळ्याचा हाच मास्टर माइंड आहे. बोल बोल, तुझ्या बापा करवी तूच चोरी घडवून आणलीस नाही? हा बोल बोल ना. सोडा. तूच सांगितलंस ना त्यांना? रुद्रराव, सोड त्याला. शुभ असं करणार नाही. आणि दौलतरावांनी हे केलंय हे अजून सिद्ध व्हायचंय. शुभू, ठीक आहे ना, मग दौलतरावांना इथे समोर आणूया आणि खरं खोटं काय आहे ते सिद्ध करूया. बोला दौलतराव, कुठे होतात तुम्ही? काय पळून चालला होतात?